मी आज जिथे गेलो होतो ना त्या मंदिरात मठामध्ये खरंच एवढं भारी वाटलं ना, खूप भारी एक्सपिरियन्स आहे आमचा। मी चाललो होतो भुईगावला पण अचानकच पाऊस आला त्यामुळे मी मी बघा मस्त गुलाबाचं फुल घेतलंय स्वामींना देण्यासाठी। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल। आजचा ब्लॉग आम्ही स्टार्ट करतोय आता इथून, कारण की आज आई अप्पा घरी आले कालच रात्री, तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये। तर आता म्हणजे कसं आहे, आज आहे गुरुपौर्णिमा, पहिला गुरु म्हणजे आई वडीलच। मस्त सकाळी सकाळी दर्शन घेतले आणि आता आई बनवते चहा, मस्त चहा पिणार। तर चला आज आम्हाला कुठं बाहेर जायचं नाही आहे, कारण की आई वडील घरात आले म्हणजे आता घर भरून होईल माझं। मला कुठल्याही गोष्टीचं असं, कारण की आई वडील असते की आता 2 दिवस झाले ते नव्हते, म्हणजे आई वडील तर 15 दिवसापासून नाही पण 2 दिवसापासून ते जी पण नव्हती घरी, त्यामुळे मी असं माइंड माझं जरा हँग झालं होतं। आता बरं वाटतंय। आईला भेटायला आजी पण आल्या होत्या बघा, आता आईला भेटून गेल्यात म्हणजे आजीला पण बरं वाटलं आई आली म्हणून। अरे देवा, ओमने घेतले त्याची म्हणजे बॅग पॅक करायला शाळेची, आताच त्याची चेन तुटली होती बॅगची, त्यामुळे आता त्याचे सगळे म्हणजे कंपास आहे, त्या कंपासमध्ये व्यवस्थित पेन्सिल लावून घेते बघा। म्हणजे पोरांना या गोष्टी शिकवा लागत नाही, ते ऑटोमॅटिकली जमतात। तसं आमचं ओमचं पण सेम आहे, त्याचं काम तो स्वतः करतो। पेन्सिल तर एवढे आहेत की विचारू नका, पण सगळ्या शॉर्ट केल्या आहेत, म्हणजे कार्ड इरेज ते बोलतात ना, शॉप करून 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 करून। गुरुपौर्णिमा आणि आईने बघा काय काय बनवलंय, फिंगर चिप्स बनवले, त्यानंतर साबुदाणा, आई पण बसली खायला आणि आंबा पण आमच्याजवळ कच्चा आहे, आप्पा पण बसले त्यांना। परत चालू जाय हा, किती दिले होते? किती? काय केलं मग? 120 गेल्या ना, किती तिकडे गेल्या, 150 गेल्या, मुसीबतचे 50 आले। आज आमच्या इथं बनवायला घेतली आईने पुन्हा डाळबाटी, कारण की डाळबाटी काम बनवता येत। आज आमचा सगळ्यांचा उपवास आहे। ओमा तुला खाते बेटा? ओमला खायचे दही, ओमने घेतले बघा दही खायला। मला पण देशील का? मला पण देशील? दही आवडतं का तुला? ओमने दही खायला घेतले बघा, मी आई शाळेतून येता येताच दही घेतलंय हातात। गुरुपौर्णिमा असल्यामुळे आम्ही चाललोय आज दर्शनाला भुईगावला। तर चला आम्ही जातो भुईगावला दर्शन घेण्यासाठी, तुम्हाला पण दर्शन देतो स्वामींचं आज। ओम, मी आणि राज आम्ही 3 जण चाललोय भुईगावला। चाललो तो भुईगावला पण अचानकच पाऊस आला, त्यामुळे मी सगळे ओले झालोय। ओम थोडासा वाचला आहे, त्यामुळे आता रस्त्याला पण कुठं झाड दिसत नाही रस्त्याने। बघा किती सुंदर असं वातावरण झालंय आणि पूर्ण पाऊस आलेलं वातावरण आहे, त्यामुळे आता मी चाललोय भुईगावला। आणि हा रस्ता कायम म्हणजे आम्ही भुईगावला जाताना लागतो, हा इथून निर्मळवरून भुईगाव जातात। तर चला मित्रांनो आम्ही निघतोय पुढे, कारण काय पाऊस येईल आणि आम्ही पुन्हा ओले हो आम्हाला माहिती आहे। मला तर वाटतं वर्षामध्ये पाऊस चालू आहे, परंतु आम्ही तिथं उभे तिथं काय नाही आता। आणि म्हणजे कसं आहे, कुठं पडतं तर कुठं पडत नाही। तर चला आम्ही निघतो पुढे, बघू आता पुढे पाऊस लागतो कसं, मला तर काही दिसत नाही पुढे पाऊस, पण चला आता निघतो भुईगावला। परंतु इथं खूपच गर्दी आहे आणि पार्किंगची बघा केवढी मोठी सुविधा लावली यांनी आज, म्हणजे गर्दी असल्यामुळे। आणि बघा मंदिराकडे गर्दी किती आहे। तर चला मी दाखवतो तुम्हाला आता गर्दी किती आहे, नंतर नंबर कधी लागतो ते बघू। ते मी बघा मस्त गुलाबाचं फुल घेतलंय स्वामींना देण्यासाठी। काय मा कुठे येईल ना? हा हो चला चला देऊन टाकायची ती आपल्याला। अरे मस्त गर्दी बघा, नंबर कधी लागतो काय माहित नाही। नंबर लागेल कमीत कमी अर्धा पाऊण तास लागेल नंबर लागायला। बघू चलो मा इकडे मजा करतो। खूपच गर्दी आहे आज बघा, सगळ्या लाईनीत लागले आहेत आणि मंदिरात आम्ही एंट्री केली आता। बघा किती भाविक आलेत आज भुईगावला, सगळे दर्शनाला आले।
तसेच आम्ही पण आलोय. तर मित्रांनो आमचं झालंय दर्शन मस्त एकदम मनमोकळं. थोडीशी गर्दी होती पण आम्ही चाललो आता घरी. काय पाहिजे तुला आता? घेतला चल. मित्रांनो पोहोचलोय मी आत्ताच घरी, कारण की आज आम्हाला रस्ता चुकला आणि आम्ही कमीत कमी 10 किलोमीटरचा फेरा मारून आलोय. आता ओम पण थकला आणि मी पण थकलो आणि राज पण थकला. मित्रांनो आज आहे माझा उपवास, तर आता उपवास सोडतोय मी. म्हणजे अजून बनवलंय आईने. आता बट्टे आहेत, वरण आहे, डाळ आहे, मस्त भात पण आहे आणि वांग्याची भाजी पण आहे. तर मी आता सगळेजण मिळून आता उपवास सोडू मस्त. कारण की आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की मी आज जिथं गेलो होतो ना त्या मंदिरात मठामध्ये, खरंच एवढं भारी वाटलं ना. खूप भारी एक्सपिरियन्स आहे आमचा आजचा. कारण की तिथलं वातावरण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तो एकदा बघा. त्या व्हिडिओमध्ये एवढी गर्दी होती ना आज मित्रांनो की विचारू नका. कारण की मी आणि ओम आला होता. आई आणि आप्पा काय आले नाही, कारण की आईला स्वयंपाक बनवायचा होता आणि त्यामुळे ते काही आले नाहीत. आम्ही 3 जण गेलो होतो. भात आहे, वरण आहे, बट्टी आहे आणि वांग्याची भाजी मस्त. चला करतो मी जेवण. राजवाडाला घेतलंय का राजने आज? अरे वा, राजवाडते बघ रे बाबा. घेतला ना आता सगळा प्रसाद? तोच क्रिया लावायचा होता आणि प्रसाद घ्यायचा होता.